एक सांगतो, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपण भूमीत आहे. ही परत माणसं भेटणार नाहीत. ही वेळ परत येणार नाही. स्वर्ग नरक मेल्यावर मिळत नाही. तुम्ही म्हणा मेल्यावर स्वर्गात गेला, मेल्यावर नरकात गेला, काही नाही. स्वर्ग नरक हे धर्तीवरती आहे. एखाद्या मुलीला अमेरिकेला जायचं आहे, तिनं 2 मिनिटात कार्ड घातलं, एखाद्या ऑनलाईन तिकीट बुक केलं, ती अमेरिकेत गेली. कॅलिफोर्नियामध्ये या टेक्सासमध्ये जाऊन एखादं 5 स्टार 7 स्टार हॉटेल बुक केलं, त्या हॉटेलमध्ये राहिली, पूर्ण अमेरिका फिरली, भारतात आली. धिस इज युअर हेवन, हे तुमचं स्वर्ग आहे. आणि एखाद्या मुलगीला 10,000चा शालू घ्यावा असं वाटतो, आणि तिचा मिस्टर म्हणतो 2 महिन्यानंतर पगार झाल्यावर बघू. धिस इज युअर हेल, नरक आहे. आपल्या कॉलेजचे जे प्राचार्य आहेत आणि आमचे सर बसलेले आहेत, त्याचबरोबर वाघ सर आहेत, त्या सगळ्यांचे एकदा स्वागत करा तुम्ही, डोळ्यात टाळ्या वाजवा. मी किल्ले पन्हाळगडावर बसतो आणि मी जेव्हा चिंतन करतो, मी उत्तरेला बघत असतो, मी दक्षिणेला बघत असतो, पूर्वेकडे असतो, पावनगड दिसतो, ज्योतिबा दिसतो. त्यावेळी मी विचार करतो की येणाऱ्या 20 वर्षांनी काय असेल, येणाऱ्या 30 वर्षांनी काय असेल. त्यावेळी मी चिंतन जेव्हा करतो त्यावेळी मला समजतं की येणाऱ्या 30 वर्षांनी मी इथं धर्तीवर नसणार आहे, मी मरून जाणार आहे. पण मी मरून जाणार तर मी काय करायला पाहिजे? मी ऍटिट्यूड धरला पाहिजे का? मला एखाद्या व्यक्तीने आमंत्रण दिलं तरच मी गेलो पाहिजे एखाद्या ठिकाणी, आणि आमंत्रण नाही दिलं तर मी एखाद्या ठिकाणी गेलो नाही पाहिजे, असा विचार मी केला पाहिजे का? मी हा विचार केला. पण मी म्हणलं नाही, हे चुकीचं आहे. मग मी स्वतःहून माझं काय ते दायित्व बनतं. मी 18 वर्ष मिलिटरीत नोकरी केलेली आहे आणि 7 वर्ष मी प्राध्यापक म्हणून तुमच्यात काम करतोय. मिलिटरी मॅन या ठिकाणी येणं हे फार दुर्मिळ आहे. पण कुणाच्या तरी आशीर्वादानं ज्या व्यक्तीला 10वीला 42% मार्क्स, 12वीला 46% मार्क्स, ती व्यक्ती तुमच्या पुढे येऊन लेक्चर देऊ शकते. याचं कारण काय? आपण जर पिरियड मध्ये जन्माला आलो, आपण आंब्यामध्ये जन्माला आलो, तर आपण करू शकतो का नाही? त्या शिटीतलीच मुलगी, तुमची जी एक मुलगी प्रियांका पाटील, 34 मिनिटांमध्ये पायात बूट नसताना ती मुलगी 10 किलोमीटर रनिंग पूर्ण करून आली. 2 व्हीलर गाडीवरून जाताना 10 किलोमीटर 34 मिनिटात जाणं अशक्य आहे काही लोकांना. ती मुलगी 34 मिनिटांमध्ये 10 किलोमीटर तिने क्रॅक केलं. मग मी तिचा सत्कार केला एका ठिकाणी. मग सत्कार का केला? मग मला अशी काही लोक भेटलीत, आपल्या मुलांचा करा. मग हे कुणाचं आहे? हे आपलंच आहे ना, आणि हे केलं पाहिजे ना आपण. आमच्या जीवनामध्ये आम्ही का यशस्वी होण्याला कमी पडलो? माझे मित्र सुद्धा बरेच काही हायर पोझिशनचे ज्ञानी होते सर, पण मार्गदर्शन योग्य नाही. आणि मार्गदर्शन जर योग्य नसेल तर कोणीही सक्सेस होत नाही मित्रांनो. आणि जर तुम्हाला मार्गदर्शन चांगलं हवं असेल तर तुम्ही शिक्षकांच्या जवळ आलं पाहिजे. शिक्षकांना तुम्ही नावं ठेवत बसला, एखाद्या तासाला एखादा शिक्षक तुम्हाला काहीतरी वेगळं शिकवेल. हा कर्मवीर अण्णांचा फोटो बघा, खुर्चीवर बसल्या, माणसं मोहर राबत्यात, कमवान शिका ही त्यांनी हे काढलेलं आहे. एका वडाच्या झाडाखाली माणसानं निर्णय घेतला की आपण शिक्षणाचं काहीतरी सुरू करायला पाहिजे, आणि तिची सुरुवात त्यांनी केली. 75 वर्षापूर्वी तो माणूस जवळ 60-70 वर्ष झाले त्यांना एक्सपायर होऊन. ती माणसं अजून आमच्या हृदयात आहेत. काय? त्यांनी वेगळं काहीतरी केलेलं आहे. मग आज आम्ही काय करतोय? अरे ज्या माणसाला तुम्हाला आज सांगतो तो इतिहास मी ऐकलेला आहे, नागनाथांना नायकवडी, जी.डी. बापू लाड, आणि मालेगावाचा एक स्वातंत्र्य सैनिक होता रामा महार म्हणून. त्या 3 माणसांनी रत्नागिरीची लूट लुटली, आणि रत्नागिरीची लूट लुटल्यानंतर पूर्ण पेट्यामध्ये पोत्यात भरून पैसे घेऊन आलेत, चांदीची नाणी घेऊन आलीत. आणि मालकापूरमध्ये आल्यानंतर त्यांना समजलं की शिराळ्यावरनं इंग्रजांची फौज या लागल्या. मग त्यावेळी काय केलं की नागनाथांना नायकवडी एका साईडने गेलेत, जी.डी. बापू लाड एका साईडने गेलेत, आणि रामा महार जो होता तो एका साईडने निघाला. पण त्यानं इंग्रजांच्या भीतीनं ते पैसे कुठंतरी या मालकापूरच्या जंगलात लपवले. आता इथून परत तो मुंबईला गेला, आणि तो मुंबईला गेल्यानंतर तो एका ट्रेन ऍक्सिडेंट मध्ये गावला, आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांची बौद्धिक पातळी गेली.
मग त्यांच्या पूर्वजांनी त्यांच्या वंशजांनी मला सांगितलं की तो खजाना आहे तो कुठं मालकापूरच्या ह्याच्यात आहे. मग मी हुडकायला जायला पाहिजे कुठं, भेटणार का आता ते ठिकाण माहित नाही. ज्या माणसाला माहित होत तो माणूस बुद्धिभ्रष्ट झाल्यामुळे तो एक्सपायर झाला, वारला. तो खजाना कोणाला गावाला मला माहित नाही. पण ज्यावेळी नागनाथ अण्णा नायकवडीने तो खजाना मिळालेला त्या माणसानं काय करायला पाहिजे, तो खजाना घेतला, पैसे घेतले, ते नाणी घेतलीत आणि सातारला गेलेत कर्मवीर अण्णांना भेटायला. अण्णा तुम्हाला पैशाची गरज आहे पोरांच्या शिक्षणासाठी. तर अण्णांनी पहिला प्रश्न काय केला, त्याला पैसे आल्यात घरात, आता काय करायला पाहिजे, घ्यायला पाहिजे आणि जमीन घ्यायला पाहिजे आणि प्लॉट वाढवायला पाहिजेत ना. त्यांनी विचारलं हा पैसा कुठला आहे आणि कसला आहे, मला हा पैसा नको म्हणलेत, लुटीचा पैसा असेल तर. मग त्यावेळी नागनाथ अण्णांनी सांगितलं की हा जो खजाना आहे, हा जो पैसा आहे हा आपलाच आहे, पण होता दुसऱ्याच्या हातात, तो आपल्या हातात घेतला आणि आपल्याच पोरांनी कामाला येणार आहे. विनंती केली. त्यावेळी नागनाथ अण्णांना इकडून विनंती केल्यानंतर आमच्या कर्मवीर अण्णांनी ते पैसे घेतले आणि ते मुलांच्या शिक्षणासाठी लावले. मला हे तुम्हाला का सांगायचं आहे, ह्याची गरज आहे, तुम्हाला गरज आहे आज माहित नाही मुलांना. ही लोक का थोर आहेत, त्यांनी इथिक्स पाळले, वसूल पाळले. तुम्ही आज तुमची वसूल पाळताय का? आज आम्ही कोणत्या भ्रमात जगतोय? एखादा मुलगा एखाद्या मुलगी प्रेमात पडतात, का होतंय असं? आणि प्रेमात पडल्यानंतर तुम्हाला काय मिळतंय? क्षणिक सुख. आणि हे तुमचं आयुष्य आहे? नाही. जर तुम्ही या कॉलेजमध्ये सायकल येऊन आला आणि तुमचे प्रिन्सिपल सर जर तिथं असतील ना, तुम्ही बोनाफाईड मागितला तर तुम्हाला बोनाफाईड देताना सांगणार जरा थांब 5 मिनिट. पण तुम्ही जर रेंज रोवर आणि BMW कार घेऊन जर या कॉलेजच्या गेटच्या पुढे आला तर तुमचं उद्घाटन लोक असणार. आणि तिथं जाण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. 17 वर्षापूर्वी एक व्यक्ती सार्वजनिक संडासला जात होता आणि भूक लागली तर एस्कॉन टेम्पल मध्ये जाऊन अमेरिकेत जेवायचा. तो माणूस 17व्या वर्षानंतर जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला. इलॉन मस्क, त्याची बायोग्राफी वाचा, तुम्हाला कळेल. 17 वर्षापूर्वी ज्या माणसाचं अस्तित्व नव्हतं तो माणूस जगात कसा श्रीमंत होईल? कसा होईल श्रीमंत? तुम्ही आज ज्या भूमीत बसला, ही भूमी काय आहे तुम्हाला माहित आहे का? ही प्रेम करणाऱ्याची भूमी नाही आहे, ही कष्ट करणाऱ्याची भूमी आहे. आणि कष्ट प्रामाणिकपणे करणाऱ्याची भूमी आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे 40 किल्ले होते, त्यावेळी मिर्झा राजा जयसिंग महाराष्ट्रात आला, त्यावेळी त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेत आणि त्यांच्याकडे फक्त 7 किल्ले शिल्लक राहिलेत. संध्याकाळी गेल्यावर महाराजांनी काय वाटलं असेल? काय वाटलं असेल? रडत बसायला पाहिजे होतं ना, कुणाच्या तर खुशीत जाऊन, कुणाच्या तर मुशीत मुसू रडायला पाहिजे होतं. परत उभा राहायचा निर्णय घेतला आणि परत होतच किल्ले घेतलेत राजांनी. हे कसं घेतलेत? इथिक्स, वसूल, आपल्या लोकांच्या प्रती प्रामाणिकपणा. आणि हे आपण करू शकतो. आज व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चाललेली आहे, तुम्ही मोबाईलवर बघताय तेच तुमचं अस्तित्व समजताय. मोबाईलवर सगळं मिळतं पण मोबाईलवर संस्कार मिळत नाहीत. संस्कार घ्यायला हीच मंडळी लागत्या, ह्यांच्याशिवाय संस्कार मिळत नाहीत. आणि ह्यांना जर तुम्ही म्हणला की ह्यांना काही कळत नाही, मलाच लय कळतंय, तर युअर लाईफ इज हेल. हेल म्हणजे नरक. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा असे भरपूर प्रसंग आले होते त्यांना. ते राजा होते आणि सज्जनगडावर रामदास स्वामींना भेटायला गेलेत. आणि रामदास स्वामींना ज्यावेळी भेटलेत त्या रामदास स्वामींना त्यांनी छाती टाईट करून सांगितलं, महाराजांच्या पाया पडले तर म्हणलेत, महाराज आम्ही आमच्या प्रजेला दुष्काळ पडलेला असताना आमच्या सगळा खजाना रिता केला, म्हणजे सगळं अन्नधान्य रित केलं आणि सगळ्या प्रजेला सुखी करण्याचं कार्य मी केलेलं आहे. तर रामदास स्वामींनी ओळखलं की काहीतरी शिक्षण राहिलेलं आहे माझं. त्यावेळी शेजारी एक हातोडा होता, घन होता, मोठा घन. तो घ्यायला लावला छत्रपतींना, राजे हा घन घ्या आणि माझ्या बरोबर चला. आणि ते ज्या घन घेतला आणि त्यांच्या बरोबर चालायला लागलेत आणि ते चालत असताना तिथे एक दगड दिसला आणि त्या दगडावरती म्हणलेत घन घाला. आणि ज्यावेळी राजाने दगडावरती घन घातला त्यावेळी त्या दगडाचे 2 तुकडे झालेत आणि त्यातून एक बेडकी बाहेर आली. रामदास स्वामींनी प्रश्न केला राजांना की राजे एवढा मोठा दुष्काळ पडलेला आहे, तुम्ही या बिडकीला अन्न दिलं का? त्या राजाने ओळखलं मी चुकलोय. रामदास स्वामींच्या चरणावरती डोकं टेकवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि त्याच वेळी
रामदास स्वामींनी सांगितलं की राजे म्हणले की मी चुकलो, तुम्ही फक्त देवाचे प्रतिनिधी आहात, तुम्ही देव नाही म्हणून सांगितलं, अन्नधान्य देणारी व्यक्ती तुम्ही नाही, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी मान्य केलं आणि म्हणून त्यांनी प्रजेची सेवा केली. 49 वर्ष जगलेला राजा आहे. पण अजून जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल मी अपशब्द आज जर काढले तर तुम्ही मला दगड हाणशील तिकडून पुढून, नक्कीच हाणणार, बरोबर ना? कारण ते आमच्या हृदयात आहेत, त्यांच्यासाठी मरायला तयार होणारे लोक आहेत त्या इथं. आणि आज आपण त्या व्यक्तींच्या पदस्पर्शन पावनजाच्या भूमीत काम करत असेल, राहत असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही व्हॉट्सअपवर तुमचा रात्रीचा वेळ घालवला पाहिजे का? तुमचं 10 नंतरचं तुमचं टार्गेट काय पाहिजे? तुमचा अभ्यास कसा पाहिजे? तुम्ही तुमचं एम पुढचं काय पाहिजे? तुम्ही बीकॉम असेल तर तुम्हाला काय काय पुढे ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला माहित आहे का? नाही. मी तुम्हाला हे का सांगतोय? याचं कारण बाळांनो गरज आहे, कारण वेळ गेली की सगळं संपतं. आज माझी इंजिनिअरिंग करायची ताकद आहे, पण मी इंजिनिअरिंग करू शकत नाही. आज मी IAS होऊ शकतोय, पण माझी ताकद आहे, पण मी करू शकत नाही, कारण मी एज बार झालेला आहे, माझी वेळ गेलेली आहे. आणि ह्या जगात सर्वात श्रेष्ठ काय असेल तर वेळ आहे. तुम्हाला अनेक गोष्ट सांगतो, राजांचा काय किस्सा असेल. किल्ले पन्हाळगड हा प्रतापराव गुजराने एकदा जिंकून घेतला आणि जिंकून घेतल्यावर छत्रपती शिवाजी महाराज राजा का होता, ती व्यक्ती का ताकदवर होती, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रतापराव गुजराने पन्हाळा ज्यावेळी जिंकून घेतला त्यावेळी आपल्या सैनिकाला सांगितलं, जा म्हणलं ही खबर तेवढी राजांना देऊन ये जा. आणि त्यांना साधा घोडा दिला एक, ज्या घोड्यावर बसल आणि जाहीर रायगडला खबर देऊन येईल 4 दिवसात. आणि ज्यावेळी पन्हाळ्यावर घोडा दिला, त्या घोड्यावरती तो सैनिक बसला, त्या घोड्याला एवढी ऊर्जा आली की तो रायगड पासून घोडा थांबलाच नाही, रस्त्यात पाणी सुद्धा प्याला. रायगडच्या पायऱ्याजवळ गेला आणि पायऱ्याजवळ गेल्यावर पायऱ्यापाशी घोडा थांबायला पाहिजे, पण रायगडच्या पायऱ्या घोड्याने चढायला सुरुवात केली आणि घोडा पायऱ्या चढत गेला तर महाराजांच्या सदरेवर गेला राजांच्या रायगडवरती. तर राजे तिथं नव्हते, राजे महालात होते. ते घोडं महालाच्या दिशेने चालायला सुरू केलं आणि राजाच्या महालात डायरेक्ट आत घुसलो घोडं. त्यांना खबर मिळाली की घोडा पन्हाळ्याहून आलाय. तर ज्या अर्थी म्हणले घोडा एवढ्या आत घुसतोय, त्या अर्थी म्हणले प्रतापरावांनी पन्हाळा घेतला, हातामध्ये साखरेचा गुळाचा खडा घेतला राजांनी आणि त्या पुढे गेले तर त्या सैनिकाच्या तोंडात पहिल्यांदा घातला. ज्या अर्थी घोडा आत आलाय त्या अर्थी समाचार शुभ आहे, प्रतापरावांनी पन्हाळा घेतला. त्याने सांगितलं, होय राजे, प्रतापरावांनी पन्हाळा घेतला. मग तो सैनिक किती भाग्यवान, ज्याच्या राजांच्या 5 बोटाने त्यांच्या तोंडामध्ये गुळाचा खडा घातला असेल. ती घोडे किती भाग्यवान की त्या छत्रपतींचा हात त्या घोड्यावरती फिरला असेल. मग जे घोडं आजारी होतं, जे घोडं कमजोर होतं, ते घोडं तिथं पोहोचलं, राजांच्या पाठीवर ज्याला थाप पडली असेल त्याला किती माणसांची ऊर्जा मिळाली असेल, किती घोड्यांची ताकद मिळाली असेल. मग ह्या जगात तुम्हाला मोठं व्हायचं तर तुम्हाला काय करायला पाहिजे? तुम्ही कुठल्या दिशेने वाटचाल केली पाहिजे बाळानो? तुम्ही एकच सांगतो बाळानो, प्रेमात सगळ्यात वाईट आहे जगात प्रेम. आणि हे मी तुम्हाला बळानं सांगतोय, तुम्ही फर्स्ट इयरची मुलं आहे, तुम्हाला अजून जीवन जास्त जगायचं आहे, तुमच्या आयुष्यात फार मोठ्या गोष्टी घडणार आहेत. तुम्ही एखाद्या वेळी IAS अधिकारी पण होणार आहात, तुम्ही IPS पण होणार आहात, तुम्ही MPSC पण क्रॅक करणार आहात. पण तुम्हाला तुमचं टार्गेट धरून चाललं पाहिजे. कुठल्या तरी एखाद्या मुलीच्या प्रेमात पडून, कुठल्या तरी एखाद्या मुलाच्या प्रेमात पडून आयुष्य बर्बाद केलं नाही पाहिजे. आणि आज मुलांचं ज्यादा तर ते चाललेलं आहे. आज पुढे उभा राहणारी माणसं ही यांना थोतांड वाटतात. काय आहे म्हणतात, माझे वडील, माझी पूर्ण प्रॉपर्टी आहे, आमच्या घरात 25 एकर शेती आहे. 2004 ला 31 डिसेंबरला सकाळी 7 वाजता बापाशी फोनवर मी बोललो. त्यावेळी वडिलांनी कोल्हापुरी भाषेत मला शिव्या दिल्या, पैसे वाचव, हे कर ते कर म्हणलेत. मग मी म्हणलं, पप्पा तुम्हाला धाप लागायला लागल्या, तुम्हाला धाप लागते, तुम्ही दवाखान्यात जाऊन दाखवा म्हणलं. मी मिलिटरीत होतो जम्मू काश्मीरला बॉर्डरला, आणि धाप लागते म्हणून सांगितलं. पप्पाने काय केलं म्हणलं, ठीक आहे मला कळतं, सांगू नकोस म्हणले. फोन ठेवला आणि फोन ठेवल्या साईडला गेले तर त्यांना तिथं अटॅक आला. 7:15 वाजता फादर डेथ झाले, एक्सपायर, मरून गेले माझे वडील. आणि मला रात्री 11ला ही बातमी समजली की तुला सुट्टीला जायचं. म्हणजे का? तर काही तर घरात अडचण आल्या, जरा जायचं आहे आणि आई आजारी आहे तुझी म्हणून सांगितलं. आणि मी रात्री 1ला तिथं गेलो, त्या चिखलात पाऊस चालू होता, 30 डिसेंबरची रात्र. आणि 4ला त्या माणसाने सांगितलं, माझ्या भावाला फोन केला, तो भावाला उचलल्यावर मी ओळखलं. 4 ती भाऊ घरात आहे, त्या काही प्रॉब्लेम आहे. तो म्हणला, सकाळी अण्णा तुझ्यासंग फोनवर बोलत असताना
फोन ठेवल्यानंतर त्यांना अटॅक आला आणि ते जागेवर डेथ झाले. एसटीडी बूथ मध्ये सगळं असणारा माणूस मी धार करून पडलो. त्यावेळी 5-6 हजार पगार होता. 2004 ला 6,000 म्हणजे भरपूर पगार होता. मी पडलो एसटीडी बूथ मध्ये, माझा बाप मेला म्हणजे माझं सगळं संपलं. ही माणसं आहे तो तुम्ही काय करायला पाहिजे? आज तुम्ही कुठल्या जगामध्ये जगता आहात? तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही शिक्षकांचं ऐकलं पाहिजे बाळांनो. तुम्ही तुमचं टार्गेट आता फिक्स केलं पाहिजे. BA फर्स्ट इयरला, BSc फर्स्ट इयरला, BCom फर्स्ट इयरला तुम्ही आहात. तुम्ही तुमची नोटबुक बनवली पाहिजे. डेली रुटीन तुम्ही लिहिलं पाहिजे. मॉर्निंगला कितीला उठायचं आणि संध्याकाळी 10-11 झोपताय तोपर्यंत संध्याकाळी 5 मिनिटं वेळ द्यायचा आणि डेली रुटीन लिहायचं, डायरी लिहायची. पहिला महिना तुम्हाला त्रास होणार. मी काय करतोय? मी पण घरात लिहायला लागलो तर माझी बायको शिव्या देते, तुम्ही काय करताय, एवढं कशाला लिहिताय? मला रात्री 2 ला सुद्धा कविता सुचते. मग कविता सुचली की मी मोबाईलवर रेकॉर्डिंग करतो. रेकॉर्डिंग केलं, झोपत सगळे असतात तर मी रेकॉर्डिंगवर म्हणत असतो की असं असं काय कविता म्हणायला लागलो तर मला मुलगी, माझी फॅमिली म्हणते, अहो काय करायला, डोक्यावर परिणाम झालाय काय तुमच्या रात्रीचं एवढं हे करायला? पण मला असं म्हणत असताना मी असं करत करत पुढे गेलो. मी थांबलो नाही, त्यांचा अपमान मला वाटला म्हणून थांबलो नाही. मी 250 कविता केल्या, 250 पोएम्स, आणि मी भरपूर अशा चांगल्या कविता केल्या. मी प्रेमावर पण कविता करतो आणि शौर्यावर पण करतो. आणि ह्या कविता छत्रपती उदयनराजेंच्या देखसुद्धा मी म्हटलेल्या आहेत. मग मी 42% मार्क्स असणारा माणूस एवढं कसं काय करू शकतो? हा एक प्रश्न आहे मला. हा प्रश्न मी का विचारतोय? तुम्ही सगळी 42% पेक्षा जास्त आहे आणि तुम्ही टार्गेट ओरिएंट जगला पाहिजे. तुम्ही शिक्षक, शाळेत शिक्षकांनी बोलले म्हणून यायला नाही पाहिजे. तुम्हाला काय तर करायचं आहे म्हणून तुम्ही यायला पाहिजे. आणि जर तसं तुम्ही आला तरच तुम्ही यशस्वी होणार, आणि तसं नाही आला तर यू आर नॉट सक्सीड युअर लाईफ. तुम्ही तुमचं जीवन कधी यशस्वी होणार नाही बाळांनो. त्यामुळे जीवनात एक लक्षात ठेवा की मी पन्हाळ्यावर असताना एक कविता केली की तानाजी बाजी संताजी धनाजी, औरंग का घमंड तोड़ा था तुमने, तुम तो मराठे गले का हार है, सह्याद्री में तुम्हारा शौर्य अमर है, सह्याद्री को कान लगाओगे तो सह्याद्री शौर्य बताएगा, और हर किले पर घूमोगे तो मराठों की ताकत दिखलाएगा. मराठे ऐसे सच्चे थे, अपने राजा के प्रति खरे थे, अपनी जान की बाजी लगा के भी छत्रपति शिवाजी का सर झुकने नहीं देते, और आगरा से औरंग की कैसे छत्रपति शिवाजी वापस आए थे. तब औरंग शहंशाह बनने के लिए तरसा था, लेकिन हमारे राजा ने उसका घमंड तोड़ा था, और आखिर में इसी मिट्टी में मराठा ने औरंग को गाड़ा था. आखिर में इसी मिट्टी में मराठा ने औरंग को गाड़ा था. मी जरा चांगलं स्टँडर्ड लाईफ मिळायला लागलंय. मोबाईलला रिचार्ज पप्पा घालतो आहे, तो रोज शेतात जातो आहे आणि आम्ही आमचं एन्जॉयमेंट करतो आहे. दिस इज नॉट गुड माय डिअर. नाही, चुकीचं आहे. तुम्ही तुमचं डेडिकेशननं काम केलं पाहिजे. तुमचीच मुलगी, तुमच्या इथं राहणारी प्रियांका पाटील 10 किलोमीटर अथलेटिक्स मध्ये जर ती रनिंग मध्ये येत असेल आणि तिचं नाव आता येणाऱ्या काळात गव्हर्नमेंट नोकरीला ती लागणार, तिला ऑलरेडी सर गव्हर्नमेंट नोकरी फायनल झालेली आहे त्या मुलगीला, कारण तिने फक्त पेपरच द्यायचा आहे. फॉरेस्ट मध्ये लागणार, त्या दिवशी तुम्हाला त्रास होणार का बाई? तुम्ही आतापासूनच तुमचं टार्गेट पाहिजे काहीतरी. मी स्पोर्ट्स मध्ये सुद्धा भरपूर मुली, या भागातल्या मुली काटक आहेत, मुलं माझी काटक आहेत. तिथले कबड्डीचा संघ जर आला 100% तो सक्सेस होतो, कारण ह्यांची ताकद आहे, कारण मारणारांना फिरतात. मग त्या मुलांनी काय करायला पाहिजे? त्या मुलांनी फिजिकल फिटनेसकडे यायला पाहिजे. तिने वेगवेगळ्या गेम्स केले पाहिजे. मुलींना भरपूर चान्स आहे. चेस, बुद्धिबळ सुद्धा हा गेम आहे. यामध्ये जर तुम्ही जरा चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस केलं तर तुम्ही सुद्धा बुद्धिबळ मध्ये जगावरती राज्य करू शकता, जगामध्ये तुमचं नाव येऊ शकतं. पण आम्ही करतोय का? मला मलकापुरात मी राहतोय, एरिया ग्रामीण आहे, मला जमत. ज्यावेळी कर्मवीर अण्णांनी, एन डी पाटील साहेबांनी हे चालू केलं तर त्यांना पण हे झालं, एका झाडाखाली बसलोय आणि 730 संस्था. ज्यावेळी सुरुवात केली तेव्हा त्यांना वाटलं असेल का 730 संस्था होतील कर्मवीर अण्णांना, पण ते झालं ना. मग तसं तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही तुमचं डेडिकेशन तुम्ही केलं पाहिजे का? तुम्ही डायरी तुम्ही बनवली पाहिजे. बनवा, डायरी बनवा, तुम्ही रोजच्या रोज प्रयत्न करा. कारण मी तुम्हाला हे सांगतो, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपण भूमीत आहे. ही परत माणसं भेटणार नाहीत, ही वेळ परत येणार नाही. स्वर्ग नरक मेल्यावर मिळत नाही. तुम्ही म्हणा मेल्यावर स्वर्गात गेला, मेल्यावर नरकात गेला, काही नाही. स्वर्ग नरक हे धर्तीवरती आहे. एखाद्या मुलीला अमेरिकेला जायचं आहे, तिनं 2 मिनिटात कार्ड घातलं, एखाद्या ऑनलाईन तिकीट बुक केलं, ती अमेरिकेत गेली.
कॅलिफोर्नियामध्ये या टेक्सासमध्ये जाऊन एखादं 5 स्टार 7 स्टार हॉटेल बुक केलं, त्या हॉटेलमध्ये राहिली, पूर्ण अमेरिका फिरली, भारतात आली. धिस इज युअर हेवन, हे तुमचं स्वर्ग आहे. आणि एखाद्या मुलगीला 10,000चा शालू घ्यावा असं वाटतो आणि तिचा मिस्टर म्हणतो 2 महिन्यानंतर पगार झाल्यावर बघू. धिस इज युअर हेल, नरक आहे. हे तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे घ्यायला मिळत नाही. मग स्वर्गात जायचं आहे का नरकात जायचं आहे हे ठरवायचा दिवस हे आहे आत्ता. ह्यासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि योग्य अभ्यास केला पाहिजे. नुसतं अभ्यास करणं म्हणजे काय, नुसतं योग्य अभ्यास केला पाहिजे. पण ते तुम्ही आतापासून प्लॅनिंग करा. शिक्षकांना भेटा, त्यांच्या बरोबर राहावा, त्यांना विचारा. जर विचारलं तर हे होतं. कारण हे छत्रपतींच्या वाचन करा, त्यांच्या कादंबऱ्या वाचा, त्यांच्या पुस्तकं वाचा. एक भीमा झुमके नावाचा एक व्यक्ती होता सर, पांगळा व्यक्ती, रायगडावरती गेला भीमा झुमके. मग पांगळा रायगडावर आलाय म्हणलं, ते सदरेवरती महाराज बसलेले, गेला, राजाला नमस्कार केला. अरे हे लंगडा आहे, लंगड्या काय आलायस तू म्हणले तिथले सरदार. तर म्हणला मला नोकरी पाहिजे. अरे तर मला चांगल्याला नोकरी मिळत नाही, तुला कुठली मिळते, तू लंगडा आहेस. नाही म्हणला मला नोकरी पाहिजे. आणि राजांना हात जोडून राजाने ओळखलं, हा माणूस काहीतरी कामाचा आहे. राजे म्हणजे ठीक आहे, ह्याला द्या नोकरी. मला तू काय करू शकतोयस, तर म्हणला मी झाडं चांगल्या पद्धतीने तोडू शकतोय. मग राजांच्या लक्षात आलं ह्याला माणसाला घ्यायला पाहिजे, माणूस कामाला येणार. ज्यावेळी अफजल खान महाराष्ट्रावर आला, छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी तुळजाभवानीचं मंदिर तोडलं, पंढरपूर मोडलं, आणि तो ज्यावेळी महाबळेश्वर मार्गे प्रतापगडाच्या पायथ्याला आला, त्यावेळी जंगलामध्ये ज्यावेळी आत माणसं घुसली त्याची, त्यावेळी मागणं जे रस्तं बंद केलं माहितीये का, ते एकटा भीमा झुमक्यानं झाडं पाडली होती. त्या रस्त्यावरती सगळी झाडं बंद हे करून ठेवलं होतं. पूर्ण त्यांचा रस्ता जायचा परतचा रिटर्न रस्ता जो होता ना सगळा बंद करून टाकला. त्या भीमा झुमक्यानं 4.5 तास म्हणतात कुऱ्हाड थांबली नव्हती. हे माझ्या गुरूंचं वाक्य आहे, मी स्वतः कानानं ऐकलंय. आणि त्यावेळी आपल्या सैनिकाने काय केलं अफजल खानाचं तुम्हाला माहित आहे, ते काय सांगायची गरज नाही. मग ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरती अफजल खानला मारलं, त्याने काय करायला पाहिजे, आराम करायला पाहिजे ना. की आज मी परीक्षा झाली, माझी BA ची लास्ट इयरची शेवटचा पेपर झाला, आज मी रिलॅक्स केला पाहिजे. त्या दिवशी रात्री छत्रपती शिवाजी महाराज तिथनं निघाले आणि येत 13 किल्ले घेतलेत. आणि 28 नोव्हेंबर 1659 ला छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा किल्ले पन्हाळगडावरती आले. 18 दिवसाच्या प्रवासामध्ये 13 किल्ले जिंकलेत. आणि पन्हाळगड हा मशालीच्या उजेडात फिरून काढला. आणि मशालीच्या उजेडात फिरून काढल्यामुळे किल्ले पन्हाळगडावरती 28 नोव्हेंबर हा आज सुद्धा शिवपदस्पर्श दिन साजरा केला जातो. हे तुम्हाला माहित आहे. मग छत्रपतींनी काय केलं, त्यांनी कसं काम केलं, आणि त्यांनी त्या काम केल्यामुळे त्यांच्या काय सक्सेस मिळालं. तिथून ते निघून गेलेत. तिथून निघून गेल्यात एक म्हातारी भेटली. म्हातारी म्हणजे राजे म्हणजे तर पाण्याची सोय करा. राजे गालातल्या गाला हसले, तिथून निघून गेलेत. मग राजाने काय करायला पाहिजे, एक राजा ही छोटी प्रजा आहे, त्यांची काय किंमत आहे, शून्य आहे यांना किंमत. काय करायला पाहिजे, घरात बसायला पाहिजे ना. त्या राजानं विचार केला की त्या बाईनं 6 महिन्यापूर्वी एका म्हातारीने मला सांगितलं होतं इथं पाण्याची व्यवस्था होत नाही. 6 महिन्यानं रायगडावर माणसं आलीत आणि विहीर मारली. मालकापूर जवळ पांढरं पाणी नावाचं गाव आहे, तिथे एक विहीर आहे. ती विहीर 350 वर्षापूर्वी मारली, अजून सुद्धा शुद्ध पाणी येतात. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी मारायला लावलेली विहीर आहे. 6 महिन्यानंतर राजानं मारायला लावलेली विहीर आहे. हे कसं झालं बाळानं, हे तर तुमच्या इथंच बाय आहे, ती म्हातारी होती, त्यांच्या घरात तलवार पण आहे अजून. छोटा राजा मोठा माणूस कधी होतो, छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करतो. नाही ह्याला काय किंमत नाही, ह्याला किंमत नाही, त्याला किंमत नाही म्हणत आयुष्य संपून जातं. अरे संताजी घोरपडे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळी प्रत्यक्षदर्शी जर कोण होता तर संताजी घोरपडे होता. ज्यावेळी किल्ले पन्हाळगडावरती मालोजी बाबा घोरपडे 450 मराठे होते. आणि केरल्यामध्ये केरली नावाचं गाव आहे, तुम्हाला माहित असेल, तिथे खान मुकरबाचा वेढा पडला आणि त्यांना खबर मिळाली की संताजी घोरपडे हा संगमेश्वरामध्ये आहेत. त्यावेळी 3000ची फौज घेऊन ज्यावेळी ते निघालेत खान मुकरब, त्यावेळी परत पन्हाळगडावरती खबर आली की खान मुकरब काही माणसं घेऊन निघालाय, राजधानी तिकडे आहे. त्यावेळी मालोजी बाबानं 450 लोक किल्ले पन्हाळगडावरची घेतलीत आणि मधल्या वाटेने ह्याच मालकापुरातनं परत आंब्या मार्गे तिकडे निघाले संगमेश्वराकडं. आणि ज्यावेळी संगमेश्वराकडे गेले तर खान मुकरबांची भेट झाली, त्यामध्ये संभाजी महाराजांना पकडलं. पण मालोजी बाबाला जाताना संताजी घोरपडेने प्रश्न विचारला, बाबा तिथं आपण पोचू शकतो का.
त्यावेळी संताजी घोरपडेला मालोजी बाबा म्हणाले की आपण मेलो तरी चालेल पण धाकल्या धन्याला जगविलं पाहिजे. आणि त्यावेळी त्यांची घोडी पळत होती. तिथं गेल्यावर मारामारी सुरू झाली. पण ती मारामारी सुरू झाली असताना संताजी घोरपडेंची वडील जे मालोजी बाबा होते, हे 60 वर्षाचं म्हातारा जर तलवार घेऊन लढत असेल तर मी राजा, मी जाणं बरोबर नाही म्हणून संभाजी महाराज तिथं थांबलेत. आणि तेवढ्यात घास झाला, त्यांना काढण्या लावल्या. त्यावेळी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव पण तिथं होते. पण संभाजी महाराजांच्या आदेशामुळे त्यांना रायगडला जावं लागलं. रायगडला गेलेत. संभाजी महाराजांना पकडून त्यांचा निर्घुण खून केला. पण ज्यावेळी ते रायगडला गेलेत, रायगडवर गेल्यानंतर आपलं हिंदवी स्वराज्य बऱ्यापैकी संपलं होतं. पण संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवांच्या साह्यानं परत ते स्वराज्य उभा राहिलं. मग एक सरदार काय करू शकतो? आणि त्याच संताजी घोरपड्याला आपल्याच माणसाने त्या कारखेलच्या माळावरती घात करून मारला, मारेकरी घालून मारला. कारण आपला माणूस मोठा झाला की तो आवडत नाही. मी एखादा अधिकारी झालो तर माझ्या भावाला त्रास होतो, ही वस्तुस्थिती आहे. कारण मी तो अधिकारी झाला की तो सगळं जग जिंकू शकतो, सिकंदर होऊ शकतो. आणि सिकंदर जाताना सगळी फौज घेऊन गेला होता, संकट मेला होता नाही, हिथच ठेवून गेला सगळं तो. आणि तुम्ही पण हिथच ठेवून जाणार, मी पण हिथच ठेवून जाणार. पण आम्ही करतोय काय? मग आज आम्ही केलं काय पाहिजे? एक IAS अधिकारी येतो, आमच्या जवळ उभा राहतो, आमच्याशी गोडगोड बोलतो, चांगलं ज्ञान देतो. आणि त्या IAS अधिकाऱ्याला जर आम्ही कौतुक करत असेल, त्यांच्या सानिध्यात राहून आमच्या आयुष्याला थोडीशी कलाटी मिळत असेल तर ते माझं स्वर्ग आहे, ते माझं हेवन आहे, ते माझं स्वर्ग आहे. हे आपण केलं पाहिजे बाळांनो. तुम्ही आता BCom ला असाल तर तुम्ही अधिकारी कसं व्हाईल हे बघितलं पाहिजे. हे शिक्षकांच्या बरोबर डिस्कशन केलं पाहिजे. ना की ती मुलगी मला असं म्हटली, तो मुलगा मला असं म्हणलो, त्या मुलगीनं जाताना मला बघून हसली म्हणून ह्यो फसला आणि मालकापुराच्या गेटच्या वरनं रोज चक्कर काढत फिरला. झालं, हा जोक आहे. पण हे तुमच्यासाठी फार वाईट आहे बाळांनो. ह्याच्यावर तुम्ही चिंतन करणं गरजेचं आहे. आणि जर चिंतन केलं तर तुम्ही ह्या जगातले सर्वात मोठी व्यक्ती होणार आहे. मला एवढा अभिमान वाटतोय खरंच सर की मुलांच्या चेहऱ्याला बघितलं की सर्व मुली सुंदर दिसत आहेत. पण याचं एक दुःख पण मला आहे की मुलींची संख्या, मुलांना प्रत्येक ठिकाणी 80% आरक्षण आहे, पण मुलं फक्त वर्गात 5 आहेत आणि मुली सगळ्या आहेत. कसं काय? का झालं असं? येणाऱ्या काळात 80% आरक्षण पोरीसनी मिळणार, पोरं नुसती भांडी घासाय घरात असणार. हा जोक नाही, हे सत्य आहे. येणाऱ्या काळात तुम्ही बघा बाळांनो. आणि माझं हे आज बोललोय की नाही, नोटबुक मध्ये नोटेट ठेवा. आणि आफ्टर 20 इयर्स परत येतात ज्यावेळी नोटबुक बाहेर काढणार त्यावेळी एकदा पान जे झाडून जरा चेक करा. एक मास्तर आलं होतं मिलिटरी मॅन, ज्याचा गुडघ्यात मेंदू आहे, आणि त्याने लेक्चर दिलं इथं. आणि ते असं म्हटलं की येणाऱ्या काळात 80% आरक्षण मुलींना मिळणार. फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक पूर्वीच असतो. का त्यांना ब्रेन मोठा आहे, आम्हाला बारका आहे? नो, आम्ही पळत नाही, आम्ही फालतू वेळ वाया घालवतोय. हा अपमान नाही, हा मी सुद्धा मुलगा आहे. मी सुद्धा 42% वाला, 46% वाला आहे. पण BA ला 60% पडलीत, MA इतिहासला 71%, MA मराठीला 76%, MA राज्यशास्त्राला 67%, परत MPED 74, MBA, सेट, NIS, PhD, परत नॅशनल अवॉर्ड 2 मिळाले. कसं काय? हे कसं झालं? हे कष्ट केलं बाळांनो. मी तुमच्या पोरांना सुद्धा, माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा माझा देव मानतो. मी त्यांच्या जवळ जातो, त्यांना फक्त पायामध्ये पडत नाही त्यांच्या, बाकी सर्व त्यांच्या ज्ञान घेत असतो मी. आणि त्याच मुलाने मला शिकवलं की सर तुम्ही काहीतरी करू शकताय. आणि त्या मुलांना मी माझं देव मानलं, माझा गुरु मानलं, विद्यार्थ्याला माझा गुरु मानला. हे स्टेजवर मी सांगतोय तुम्हाला. तुमची पात्रता सगळ्यात जास्त आहे, पण तुम्हाला तुमची पात्रता माहीत नसते. जोपर्यंत जांबवंतानं हनुमंताला ताकद आहे म्हणून सांगितलं नसतं, तोपर्यंत हनुमंतानं उडी मारली नसती. चितेला हुडकायला गेलं सगळी, आणि हनुमंत नसता थांबला त्या समुद्राच्या काठावर. आता मी काय करू? मी उडी मारू शकत नाही, आता कसं करू? चितेला कसं आणायचं? रामानं शब्द दिलाय. जांबवंत मागणं आला आणि जांबवंतानं सांगितलं, अरे हनुमंता तुझ्या अंगात ताकद आहे, मार उडी म्हणून सांगितलं. हनुमंत मागे गेला, जी जम मारली. तो 5000 वर्षापूर्वी सर्जिकल स्ट्राईक हनुमंताने केला. पूर्ण लंका जाळून त्यांचंच तेलाचा वापर करून सगळं संपूर्ण रिटर्न बॅक इंडिया.
तस काय केलं ना हनुमंतानं, आणि आज त्यांचं नाव आहे ना, तर तुम्ही काही करायला पाहिजे. मग आज जर तुमच्या कॉलेजमध्ये मी आलो असेल तर मी जांबवंत म्हणून आलेलो आहे, आणि तुम्ही आमच्या कॉलेजमधले हनुमंत आहे. तुम्ही फक्त उडी मारायची आहे, तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत 100% पोहोचणार आहे याची खात्री मला आहे. याचं कारण असं आहे की तुमचं चेहरे जे बघितले की मला असं वाटतंय की येणार 19वे शतक हे इंग्रजांचं होतं, 20वे अमेरिकेचं होतं, पण 21वे शतक हे भारताचं असणार आहे. कारण तुमच्यासारखी सुंदर मुलं, शांत डोक्यानं ऐकणारी आणि त्याच्यावर क्रिया करणारी मुलं इथं असल्यामुळं येणार हे 21वे शतक फक्त भारताचं असेल असं मला वाटतंय. आणि आज मला तुमच्या प्राचार्याने, सरांनी, वाघ सरांनी जी संधी दिली तुमच्या पुढे बोलण्याची आणि तुम्हाला काहीतरी सांगण्याची, आणि एक मिलिटरी मॅन ज्याचा मेंदू गुडघ्यात आहे तो तुमच्या पुढे सांगायला लागलाय आणि तुम्ही शांत चित्तानं तुम्ही ऐकल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.